नाही चॅटिंग करतात. नाही मोबाईल तर बोलत असताना पुन्हा विषय तो येणार आहे का तर आता म्हटलं बाबा मला माहिती नाही मी संदेशावर रात्री विचारतो ती व्यक्ती आलेली आहे आणि ती व्यक्ती मी बसल्यानंतर ती बोलतो तर आता आपण थांबूया तुझं म्हणणं आहे काही शीतल वृत्तबद्दल बोलू नये नाही तू क्लिअर केलं काही शीतल वृत्तबद्दल बोलू नये आणि तो बोलणारच आहे तो कुठला नाही माझ्यानंतर बोलाय त्याचं नाव मी काय सांगावं माझ्यानंतर तो बोलणार पण आता हा विषय मुली नव्हते पण आपण सगळे जण कसं शैलेश आपण मध्ये असं बोलतो का तू हा होता पण तू असा कसा होतास आपण हे करू ना बरं आता पुढे बघा मी 10वी झालो की माझ्याबद्दल 10वी झालो 10वी नंतर आता आम्ही मी आणलेले म्हणजे आपल्या 10वीचे पेढा खायचा आहे तेवढ्या वेळेला सध्या हा शीतल नाही म्हटलं सगळे शीतलला विसरण्याचा पुढे 10वी झाली 12वी झाली आणि मग जॉब लागलो पुन्हा कोकण म्हणजे रत्नागिरी आपला मुंबई पण कोकणमध्ये पहिली ते 10वी 1974-73 पासून मुंबई पुन्हा कोकणाची अटॅचमेंट आणि आता अशी अटॅचमेंट आहे की मी बहुतेक रिटायर्ड होईपर्यंत मी कोकणामध्येच आहे आणि मी माझं काम करतो सध्या मी महाराष्ट्र शासन कृषी विभाग या अंतर्गत शेतकऱ्यांमध्ये आणि हिरवळ आता आता स्टेट गव्हर्नमेंटमध्ये कृषी विभागात आहे आणि तिथं मी ज्या काही स्टेट गव्हर्नमेंटच्या आणि सेंट्रल गव्हर्नमेंटच्या ज्या काही शेतकऱ्यांसाठी स्कीम्स असतात तर त्या शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवतो त्या इम्प्लिमेंट करतो आणि शेतकऱ्यांसाठी काम करतो असा माझा जॉब चालू आहे आणि त्यामध्ये मी फार समाधानी आहे आणि मी फार आनंदी आहे माझ्या जॉबमध्ये आणि मी आता तुम्हाला कसं दिसतं आनंदी दिसतो मी स्वतः समाधानी आणि मी एकच आपण पुन्हा सहज पीसीवरती टायपिंग करता येत हा माझा थोडासा आणि आता यांच्या कॉन्टॅक्टमध्ये आलो मला ते माहिती नव्हतं एका वेळेला सगळ्यांबरोबर कसं म्हणजे चॅटिंग कसं करतात आता ते संदेश होता एक दिवशी अचानक सुहास पण आला सुहास पण इकडे कांचन पण इकडे भारती पण आता सगळेजण काय काय प्रश्न परत ते सगळे एका लाईनमध्ये आले एका रागीत आल्यानंतर सगळेजण एकमेकांशी बोलत मला कधी बोलता येईल आणि मग हळूहळू असं करता करता मग हे मला चिडवत होते तुला काही टॅपिंग करता येते चॅटिंग करते आल्या आल्या मगाशी मला ज्यावेळेला सगळ्यांनी चिडवलं होतं ते त्या पद्धतीनं असा आतापर्यंतचा माझा
प्रवास आहे. 18 तारखेला येणार होतो साहेबांच्यामुळे नाही आलो. आज आलो आणि सगळ्यांना भेटलो. आज फार मी आनंदी आहे. 25 वर्षापूर्वी ते सगळे इतर भेटले आणि मी दुसरी गोष्ट समाधानी पण आहे की सगळेजण आपापल्या क्षेत्रात वेल नोन पर्सनॅलिटी आहे. त्यामध्ये हे सगळ्यात महत्त्वाचं नाव घेता येतं त्यामध्ये राजेश आज सेंट्रल लेवलला काम करते. स्टेटमध्ये पण त्याचं नाव आहे. आज राजेश टुकडे नाव होते सोशल जी हे आहे सोशल सर्व्हिसेस त्यामध्ये राजेश प्राऊडने घेतलं जातं. तर हे आपल्या 1987च्या बॅचचं ते एक प्राऊड आहे म्हणजे मी म्हणतो माझं स्वतःचं म्हणतो. त्यानंतर मी नाव घेईन आपल्या संदेश पण आज लोकसत्ता सारख्या एका मोठ्या संस्थेमध्ये कार्यरत आहे आणि म्हणजे तो भरपूर त्याची पण अटॅचमेंट आज सेंट्रल गव्हर्नमेंट म्हणजे सेंट्रलाइज आहे त्याचबरोबर इंटरनॅशनल लेवलला पण आहे. म्हणजे हे एक आपले एक प्राऊड आहे आपल्याकडे. त्यानंतर मी मुद्दाम म्हणजे आवर्जून सांगेन IT सेक्टरमध्ये काम करणारा आपला प्रमोद पोहाळे कमी बोलणारा म्हणून हां तो पण IT सेक्टरमध्ये आहे. ॲब्रॉड जाऊन आलेले आहेत. एक राजेश सर बरेच ॲब्रॉड फिरून आलेले. प्रमोद देखील ॲब्रॉड आहे. त्यानंतर मी मुद्दाम इंट्रोड्यूस करेन राजस्थानमध्ये मुद्दाम येणं होत नाही मला म्हणून फ्लाईट नाही तरी सुद्धा आलं. त्याचबरोबर आणि माझ्या माहितीप्रमाणे अजित अनबडे आधी त्याच्या प्रॅक्टिसमध्ये फार चांगलं नाव आहे त्याचं. तो पण चांगलं म्हणजे त्याच्याकडे पाहिल्यानंतर पण मला स्वतःला समाधान वाटतं. आणि त्यात आता यापेक्षा मला जास्त काही लोकांबद्दल सचिन आहे. सचिन पण AEM मध्ये आहे. त्याचं एक समाधान वाटतं. आताच मी व्हिजिटिंग कार्ड घेतलं आपल्या आर्किटेक्ट इंजिनियर आहे. तो पण म्हणजे हॅट्स ऑफ टू यू. त्याचबरोबर आपला सुहासच्या पण कामामध्ये मला त्याचा पण बाबतीत समाधान. अशा पद्धतीने सगळ्यांच्या होते. सुशीलबद्दल काय मला कळाले नाही त्यामुळे आणि बसवराजने मला अशी हुलकी दिली. मी मागच्या वेळेस फोन केला सुहासने मला नंबर दिला. हा मग बसवराज केला. फोन केला तर बसून फोन उचलत नाही. नंतर उचलला तर मला लवकर मला वेळ आहे परत फोन केला हा उचलत म्हटलं जाऊ दे आता भेटेन तेव्हा भेटल्या पहिल्यांदा त्याला विचारलं तू असं का करतो. त्याच्या मागे लागलेलं काय तो ते करतो ना केटरिंगचं काम. मागच्या वेळेस दिवाळीचे जे परत अमेरिकेला जाणार होते त्यामुळे त्या गडबडीचं आणि थोडंसं वैषम्य वाटतं काय आपल्या शैलेश तो थोडंसं म्हणजे त्याला त्यामुळे मला वाईट वाटतं तरी सुद्धा आम्ही तुझ्यासोबत आहोत ऑलवेज. आणि माझा मित्र शेखरने पण आवडून सांगितलं की तू 2 मिनिटं तरी घरी मी तुझ्याबरोबर येणार आहे. आणि आता तुम्हाला सगळ्यांबद्दल मला काही सांगता येणार नाही. मॅडम डॉक्टर मॅडम तुमच्यासाठी पण हॅट्स ऑफ. पण तुम्ही अशा का एकट्या हा एक प्रश्न आहे. शेवटी जाता जाता द्या. मी आता बाकीच्या कोणाबद्दल बोलत आणि हा गीता म्हटलं तर गीता आचरेकर भारती आचरेकर नावाचं कॅरेक्टर टीव्हीवरती समोर आलं. मिसेस कुठली माझ्याबरोबर ते गीता म्हणजे एक चांगलं व्यक्ती म्हणतो आपल्या 1987 ते या सगळ्यांना भेटलो आनंद वाटला. आणि चौथी आम्ही क्लासमध्ये एकत्र पतंग यमाईचा क्लास. दीपक मोरे मी ही उमेश पण होता तुझ्यासोबत. उमेश नंतर छोटा भाऊ आणि राजेश आला नंतर संजय आला महेंद्र रोकडे आला 7वी पर्यंत आम्ही त्या क्लासमध्ये. त्यामुळे ही
एकमेव आमची मैत्री. पण तुम्हीच सगळं जावेदेवाईने तुम्हालाच हुशार केलं. नाही तो यशवंतरावचा मुद्दा आहे. शेवट एक लास्ट मला विलासचं नाव घ्यायचं. विलास हा एक होतकरू चांगला शेतकरी आहे. आज 5 एकर त्याच्याकडे बागायत क्षेत्र आहे आणि तो हळद जी आहे त्या हळदीमध्ये तो वेगवेगळे प्रयोग करतो. हळदीचं प्रोसेसिंगचा त्याने एक युनिट म्हणजे गट तयार केलं. म्हणजे शेतकऱ्यांचा गट असतो तर तो क्लस्टर तयार केला. त्या क्लस्टरच्या अंतर्गत तो काम करतो आणि बहुतेक त्याची हळद आज ना उद्या आपल्याला बाजारात त्याच्या क्लस्टरच्या माध्यमातून येऊ शकेल. तर त्याला आपण आपल्याकडून सगळ्यांनी त्याला शुभेच्छा देतो. सुनील तुमचं पोस्ट असंच ऊर्जित अवस्थेत राहावं अशा शुभेच्छा. मला इथपर्यंत सगळ्यांचं इंट्रोडक्शन माहिती आहे. तोपर्यंत मी इथं थांबतो. धन्यवाद. सुहास अरे हा सॉरी सुहास हा वेस्टर्न रेल्वे मध्ये आहे चर्चगेटला आणि याला चर्च हा काय करतो हा तिथं बसतो ऑफिस मध्ये काम करायला. रात्रभर काम करतो आणि रात्रभर काम करताना आमची चॅटिंग हे आपण विचारायचं नाही पण काम करतो. रात्री दिलेला तर ते नाही झोपलं तर त्याला आपल्याला उठवावं लागतं. ट्रेन बंद करून झोपतो. बरं आता मी इथं येतो आणि सगळ्यांनी मला बोलण्याची संधी दिली. धन्यवाद. शीतल नंतर बोल. शीतल नंतर चुकीच्या माणसाकडनं घेतली. माझ्याकडे गेला तुम्ही. अरे नाही सगळी बोलत तुम्ही बोलू नका. त्याला बोलू सगळी आपल्या बॅचला ब वर्गातला फर्स्ट नंबर. हे आम्हाला ब म्हणून येणं नको सांग.